एक ब्राह्मण होता. तो रोज सकाळी उठून गंगेत स्नान करायला जात असे आणि घरी येऊन गणपती बाप्पांची पूजा करत असे. पण त्याच्या पत्नीला ही पूजा फार आवडत नसे. ती रोज ब्राह्मणाला म्हणत असे, "तू सकाळी लवकर उठून पूजा करायला बसतोस, मग मी घरात झाडू आणि इतर कामं कधी करू?" ब्राह्मण तिचं काहीही न ऐकता पूजा करत राहायचा. एके दिवशी ब्राह्मण गंगेत स्नानाला गेला असताना त्याच्या पत्नीने गणपती बाप्पांची मूर्ती लपवून ठेवली. ब्राह्मण आला आणि विचारलं, "माझी गणपती बाप्पांची मूर्ती कुठे गेली?" तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, "मला माहीत नाही तुझी मूर्ती कुठे आहे." त्या दिवशी ब्राह्मणाने जेवण केलं नाही आणि म्हणाला, "मी तर गणपती बाप्पांची पूजा करूनच जेवेन." पत्नीने त्याला खूप समजावलं, "जेवण कर." पण ब्राह्मणाने जेवण केलं नाही आणि तो रडू लागला. दोघांना भांडताना पाहून गणपती बाप्पांची मूर्ती हसू लागली. तेव्हा पत्नीने रागाने सांगितलं, "तुझी मूर्ती तिथे पडली आहे." मूर्ती मिळताच ब्राह्मणाने गणपती बाप्पांची पूजा केली. त्याच्या पूजेने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा म्हणाले, "माझी सेवा करत करत तुला खूप दिवस झाले. तुला जे हवं आहे ते माग." ब्राह्मण म्हणाला, "अन्न, धन आणि जगातलं जेवढं सुख आहे तेवढं मला मिळावं." गणपती बाप्पांनी ब्राह्मणाला धन, धान्य आणि सर्व सुख दिलं. नंतर ब्राह्मणाने गणपती बाप्पांची मूर्ती मंदिरात ठेवून पूजा करायला सुरुवात केली. धनधान्याने भरभराट झाल्यावर त्याच्या पत्नीच्या मनातही गणपती बाप्पांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. तिने ब्राह्मणाला सांगून गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा घरी आणली आणि दोघं पती पत्नी प्रेमाने गणपती बाप्पांची पूजा करू लागले. "गणपती बाप्पा, जसं तुम्ही त्या ब्राह्मण आणि ब्राह्मणीला दिलं तसंच सर्वांना द्या. बोला गणपती बाप्पा मोरया."